आणि आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे तुमचं कुटुंब आनंदी राहू शकतं. तुमचं जे कुटुंब आहे ते आनंदी राहू शकतं. आज वर्तमान समयामध्ये आपण पाहतो की कुटुंबांमध्ये फार प्रॉब्लेम आहे. आज वर्तमान समयामध्ये आपण पाहतो की परिवारांमध्ये बरेचसे काय आहे प्रॉब्लेम आहे. आणि ते जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सहज जे आहे दूर करता येऊ शकतात. ते जे प्रॉब्लेम आहे ते सहज दूर करता येऊ शकतात आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासह आनंदित राहू शकता. आणि हा विषय आज आपण काय करत आहोत शिकत आहोत. आणि तुम्ही सर्वजण नोट्स जे आहे ते लिहायचे आहे. कारण अशा प्रकारचे जे विषय आहे हे परत परत शिकवले जात नाही. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचे विषय आपल्याला शिकायला मिळतात त्यावेळेला आपण आपलं बायबल आहे, आपण आपलं नोट्स आहे, आपण आपला पेन जो आहे तो आपण जवळ ठेवायचा आहे आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ती लिहून घ्यायची आहे. आजच्या ह्या विषयामध्ये आपण एकूण 9 गोष्टी शिकणार. ठीक आहे. आजच्या विषयामध्ये आपण किती गोष्टी शिकणार आहोत 9 गोष्टी. त्याची अनुक्रमणिका मी तुम्हाला सांगतो, लिहून घ्या. त्याची जी अनुक्रमणिका आहे ती लिहून घ्या. पहिला आहे आनंदी विवाहासाठी देवाचं मार्गदर्शन स्वीकारणं. पहिला आहे आनंदी विवाहासाठी देवाचे मार्गदर्शन स्वीकारणं. अनुक्रमणिकेमध्ये दुसरा भाग आहे, दुसरा मुद्दा आहे अनुक्रमणिकेमध्ये एकमेकांसोबत विश्वासू राहा. दुसरा मुद्दा आहे एकमेकांसोबत विश्वासू राहा. त्याचा तिसरा मुद्दा आहे समस्या कशा सोडवा. तिसरा मुद्दा आहे तुमच्या कुटुंबातील समस्या कशा सोडवा. तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा आहे पैशांचे नियोजन कसे करावे. चौथा मुद्दा आहे पैशांचे नियोजन कसे करावे. त्याच्यानंतर पाचवा मुद्दा आहे घरच्या लोकांचे मन कसे राखाल. पाचवा मुद्दा घरच्या लोकांचे मन कसे राखाल. त्यानंतर सहावा जो मुद्दा आहे तो आहे बाळाच्या आगमनामुळे. सहावा मुद्दा लिहून घ्या. बाळाच्या आगमनामुळे वैवाहिक जीवनात बदल कसा होतो. सहावा जो मुद्दा आहे तो आहे बाळाच्या आगमनामुळे वैवाहिक जीवनात बदल कसा होतो. त्यानंतर सातवा मुद्दा आहे मुलांवर संस्कार कसे कराल. सातवा मुद्दा मुलांवर संस्कार कसे कराल. त्यानंतर आठवा मुद्दा आहे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो तेव्हा. आठवा मुद्दा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो तेव्हा. आणि शेवटचा मुद्दा आहे अनुक्रमणिकेतील कुटुंब मिळून परमेश्वराची उपासना करा. नववा मुद्दा अनुक्रमणिकेचा नववा मुद्दा कुटुंब मिळून परमेश्वराची उपासना करा. ओके, आतापर्यंतचे सांगितलेले सर्व जे मुद्दे आहे ते तुम्ही सर्वांनी लिहिले का. चर्च शेवटचा मुद्दा परत. चौथा मुद्दा शेवटचा मुद्दा. शेवटचा मुद्दा कुटुंब मिळून परमेश्वराची उपासना करा. ठीक आहे. शेवटचा मुद्दा आहे कुटुंब मिळून परमेश्वराची उपासना करा. ओके, आता हे सर्व जे अनुक्रमणिकेतले एकूण 9 भाग आपण पाहिले आहे हे आपण येणाऱ्या दिवसांमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. आणि म्हणून कोणीही नोट्स लिहिणं जे आहे ते मध्येच सोडू नका. जर एखादा मुद्दा राहिला तर त्या ठिकाणी तुम्ही आपला माईक जो आहे तो ऑन करा आणि तुम्ही विचारा. कारण ह्या ठिकाणी
मी तुम्हाला शिकवण्यासाठी आहे. ठीक आहे, तुमची जबाबदारी ही माझ्यावरती आहे आणि तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये आनंदी राहू शकता ह्या विषयामध्ये मला परिपक्व करायचा आणि त्यासाठी देवाचा आत्मा हा निश्चित अर्थाने तुमची भेट घेईल. काही पण राहिलं तुम्ही आपला माईक ऑन करा आणि विचारा, तुम्हाला तो राहिलेला मुद्दा सांगितला जाईल. आतापर्यंतचे सर्व जे मुद्दे आहेत ते तुम्ही लिहिले आहे सर्वांनी? कुणाचं काही राहिलं आहे का? तिसरा मुद्दा सांगा ना. तिसरा मुद्दा लिहून घ्या. समस्या कशा सोडवाल? कुटुंबातल्या समस्या कशा सोडवाल? यस साक्षी, काही राहिले का? तिसरा मुद्दा आहे कुटुंबातील समस्या कशा सोडवाल. ठीक आहे, कुणाचं काही राहिलंय आणखी ह्या 9 मुद्द्यांपैकी एखादा मुद्दा कुणाचा बाकी आहे का? ओके, जर बाकी नसेल पहिला व्यवस्थित सांगा, समजला नाही पहिला मुद्दा लिहून घ्या. पहिला मुद्दा आनंदी विवाहासाठी, पहिला मुद्दा आनंदी विवाहासाठी देवाचे मार्गदर्शन स्वीकारा. आनंदी विवाहासाठी देवाचं मार्गदर्शन स्वीकारा. ठीक आहे, लिहिलं सर्वांनी? ओके, आता आपण काही लिखाण करणार आहोत. ठीक आहे, आणि म्हणून सर्वांनी तयार राहा. आपण काही लिखाण करणार आहोत आणि म्हणून सर्वांनी तयार राहा. ओके, तिथं हेडलाईन लिहा, तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते. हेडलाईन लिहा, तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते. ही हेडलाईन आहे, मेन विषय आहे. आणि त्याच्या खाली आपण रूपरेषा लिहिणार आहोत. ठीक आहे, त्याच्या खाली आपण रूपरेषा लिहिणार आहोत. आज आपण अशा एका काळात आहोत. जेथे विवाह व कुटुंब धोक्यात आहे. हे आपण लिहून घेऊ, त्यानंतर आपण हे समजून घेणार आहोत. ठीक आहे, हळूवारपणे जात आहे, तुम्हाला व्यवस्थित लिहिता यावं म्हणून. आज आपण अशा एका काळात जगत आहोत जेथे विवाह व कुटुंब धोक्यात आहे. अशा कठीण काळात कुटुंब या नात्याने आनंदी जीवन जगणे शक्य आहे का? अशा कठीण काळात आनंदी जीवन जगणे शक्य आहे का? प्रश्नचिन्ह आहे काच्या नंतर, आणि मग पुढे कंटिन्यू करू. अर्थात हे इतके सोपे नसले तरी अशक्य आहे असे नाही. अर्थात हे इतके सोपे असले तरी अशक्य असले असे नाही. बरं सांगतो, अर्थात हे इतके सोपे नसले तरी अशक्य आहे असे नाही. या विषयात वैवाहिक जीवनातील प्रत्येक पैलूंची चर्चा केली नसली तरी त्यात बायबलची भरोशालायक तत्वे व व्यवहार उपयोगी सल्ले दिले आहेत. त्यात बायबलची भरोशालायक तत्वे व व्यवहार उपयोगी सल्ले दिले आहेत. त्यांचे प्रामाणिकपणे जर पालन केले तर आपलं कुटुंब, हा बोला, बायबल पासून रिपीट करता का? ओके, परत रिपीट करता बायबल पासून. तरी त्यात बायबलची भरोशालायक
भरोशालायक तत्वे व व्यवहार उपयोगी सल्ले दिले आहेत. त्यांचे प्रामाणिकपणे पालन केले तर तुमचे कौटुंबिक जीवन अधिक आनंदी होऊ शकते. तुमचे कौटुंबिक जीवन अधिक आनंदी होऊ शकते. ओके, लिहिलं आता हे सर्वांनी? कुणाचं काही राहिलं आहे का? ठीक आहे. आता जे आपण लिहिलं आहोत, लास्ट बोला. जे तुमचे कुटुंब, त्याच्या पुढे काय? पालन तुमचे केलं तर? हो, त्यांचे प्रामाणिकपणे पालन केल्यास तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी होऊ शकते. त्यांचे प्रामाणिकपणे पालन केल्यास तुमचे कौटुंबिक जीवन अधिक आनंदी होऊ शकते. ठीक आहे. अच्छा, आता आपण पाहूया आजच्या वर्तमान समयामध्ये विवाह व कुटुंब हे कशा प्रकारे धोक्यामध्ये आहे. आजच्या वर्तमान समयामध्ये विवाह व कुटुंब हे कोणत्या प्रकारच्या धोक्यामध्ये आहे. ठीक आहे. आता आपण पाहतो की विवाह आणि कुटुंब यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय आहे, धोके आहे. आणि हे जे धोके आहे, ह्या धोक्यांमुळं कुटुंबामध्ये सर्व जे व्यक्ती आहेत ते आनंदी राहू शकत नाही. काही धोके जे आहेत ते आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. काही जे धोके आहेत ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. आणि त्या धोक्यांमधून आपण कशा प्रकारे बाहेर निघू शकतो आणि कशा प्रकारे आपण आपल्या कुटुंबासह आनंदित राहू शकतो, हे आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत.